नमस्कार. परमपूज्य परम सद्गुरू भगवान श्री गजानन महाराज की जय. गजानन चिंतामणी पोथी. लेखक भगवंत शास्त्री अघोर. वाचन मेधा दाते. अध्याय 10. मनश्चक्षुष श्रींची मूर्ती दिसता दोन्ही करते जुळती. माथे लवते करावरती वंदन श्रींना होतसे. मनश्चक्षुष श्री दिसता शरीर तन्मय हो बघता. वंदन करावे स्मरण होता त्यावेळ देहान राहावे. सर्व श्रीमय असावे सर्व श्रीमय दिसावे. जळी काष्टी स्फुरावे एकच श्री ते सर्वत्र. पहावे मी जेथे जेथे श्रीच दिसावेत मला तेथे. माथा ठेवितो मी जेथे असावेत श्रींचे चरण तिथे. हाच ध्यास असावा मला श्रींनी म्हणावे मज आपला. चिंतन हेच मनाला असे लागून राहिले. असो 25 डिसेंबर दिन हा महत्त्वाचा फार. दिन हा न कोणी विसरणार श्रींचे भक्त पाहते. 1941 डिसेंबर दिनांक 25 गुरुवारचा होता दिवस. श्री ते नित्यकर्मात. ध्यान चालू असताना झाल्या दिव्य संवेदना. अननुभूत अनुभूती. श्रींना दिव्य ज्ञान लाभले. अखिल जगताचा प्रकाश येणार आपल्या उदरी खास. दृष्टांत झाला मातेस उपासनींच्या कृपेने. पुढे 4 वर्षांनी आपला जन्म होऊन दृष्टांतासम घडून दृष्टांत खरा झाला. राम होऊन जो अवतरला, कृष्ण म्हणून जो जन्मला, जो पहा बुद्ध झाला तोच आपण आहोत. हे सत्य सकलाला या अखिल जगताला दाखवित आहे. सर्वांना सिद्ध करून पाहते. ऐसा साक्षात्कार होतं. ज्ञान ऐसे ते लाभत. श्रींची अवस्था प्रकटत अशा रीतीने त्या दिवशी ही जी घटना पहा घडली. श्रींनी ती अगदी गुप्त ठेवली. कोणासही कळून दिली. स्फोट होऊ दिला ना. आपले आवडते अत्यंत भाऊराव पेशकार भक्त त्यांना श्री हे कळवित पाठवून या पत्र ते. 3.5 वर्षानंतर श्रींनी पाठविले पत्र हे. गुह्ये आणखी इतर पत्रामध्ये होती या. जे राजगुह्य केवळ असत श्रींच्या अप्पर स्वरूपाला ज्ञात त्याची अल्पशी जाणीव देत श्री या पत्रामधून. 1945 मे महिना दिनांक 20 श्रींनी पेशकरांस पाठविले पत्र हे. हे राजगुह्य जपून गुप्त ठेवा अगदी म्हणून श्रींचे होते असे बंधन त्याच्यावरती पाहावं. मठाधीश श्री झाल्यावर 1-2 वर्षात तर श्रींनी काही भक्तांवर प्रभाव होता पाडला. आपल्यातील ऐश्वर्याची चुणूक आपल्या वैभवाची श्रींनी दाखवली मोलाची. काही विशेष भक्ताचं निकटवर्तीयांनाही कल्पना याची मुळीच नाही. श्रींच्या योग्यतेचीही कल्पना नसे अनेका. अदृश्य रूपात येऊन श्रींना मंत्र मिळून चालविले अनुष्ठान श्रींनी नियमपूर्वक पाहावं. 4 वर्षे ती सतत श्रींची उपासना चालत. श्रींनी 4 वर्षात सिद्ध केला मंत्र. मंत्र सिद्ध होता क्षणी मंत्र श्रींना दिला ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष येऊन भाग पडले प्रकटणे. 1942 12 मार्च दिनांकास 4 वाजता पहाटेस घटना घडली दिव्य ती. श्री गुरुमंदिरात होते आपल्या अन्निकात. दिव्य तपस्वी प्रकटत तृषीतुल्य अत्यंत तेजस्वी. गुरुमंदिर मठात जे गुरुपीठ ते असत त्याच्या समीप प्रकटत अचानकपणे हे श्री शुभ्र जटांचा संभार. तेजपुंज सर्व शरीर. दिव्य तीक्ष्ण असे फार विलोभनीय तेज ते. तपस्वी श्रींशी बोलत अगदी खणखणीत आवाजात. आवाज ऐकता स्मृती होतं श्रींना मागील घटनेची. मंत्र म्हटला सूक्ष्म रूपात तोच हा आवाज असत. आठवण याची श्रींना होतं. खात्री श्रींची झाली. तपस्वी श्रींना म्हणत आम्हीच अदृश्य रूपात 4 वर्षापूर्वी येतं मंत्र दीक्षा दिली तुम्हा. श्रींनी आम्ही जो हा मंत्र देतो तो कृष्ण शक्ती मंत्र असत. आज देणार आहोत मंत्र आणखी एकतो. आमचे गोत्र जमदग्नी. सांगता पहा असे त्यांनी. लख प्रकाश पडून श्रींनी सर्व जाणले. हे तर परशुराम भगवान. आपणा मंत्र दिला महान. श्रींना येता हे कळून उलगडा सर्व झाला. गोत्र आपले सांगून आपण परशुराम भगवान. परिचय असा देता करून आनंद श्रींना झाला. अगदी शास्त्रोक्त पद्धतीने भगवान परशुरामांनी त्रिपुरी मंत्र देऊन दीक्षा दिली श्रींप्रती. शास्त्रोक्त पद्धतीने अशी श्रींना दीक्षा दिली तशी परशुराम आणि श्री अशी दोघेच होते त्या स्थळी. श्रींच्या गुरुमंदिरात अगदी गुरुपीठालगीत दीक्षाविधी हा होता उषक्काली गुरुवारी. ही दिव्य विभूती महान 4 वर्षांनी आज प्रगटून सांगितले. आपण आहो कोण. प्रत्यक्ष श्रींशी बोलले. साक्षात परशुराम भगवान सूक्ष्म देहाने येऊन
कृष्ण शक्ती मंत्र महान उच्चारला तयांनी. त्याच मंत्राची दीक्षा त्यांना द्यावयाची होती श्रीना. काही रहस्य भार्गवांना निर्मावयाची होती ती. म्हणूनच अदृश्य रूपात नुसता मंत्रोच्चार करीत यावर ते काय ते घडत पाहावयाचे होते. ते प्रत्यक्ष जर प्रकटले, सर्व काही कथन केले, कुणीही स्वीकारिले भले. म्हणून अदृश्य रूपात कृष्ण शक्ती मंत्राची उपासना चाली. श्रींची उपासना 4 वर्षांची चालली होती अखंड. 4 वर्षे अनुष्ठान मंत्राचे या करून सिद्ध केला मंत्र महान श्रींनी पहा यावेळी. म्हणूनच भगवान परशुराम भगवान प्रत्यक्ष पहा प्रकटून. आपण कोण हे सांगून उलगडा केला साराही. या 20व्या शतकात भगवान परशुराम येत प्रत्यक्ष शरीराने प्रकटत दीक्षा श्रींना देतात. परमोच्च महाभाग्य असे श्रींना पहा लाभले तसे. महत्तम ही घटना असे महान दिव्य प्रसंग. प्रथम सूक्ष्मदेहाने कृष्णशक्ती मंत्री देऊनी, नंतर प्रत्यक्ष प्रकटून त्रिपुरी मंत्र दिलाच. त्रिपुरा रहस्य ग्रंथात हाच क्रम दिसून येतो. भगवान परशुरामांचा असत दीक्षाक्रम असाच. अगणित वर्षांपूर्वी तर या मर्त्य लोक्यावर दीक्षाविधीचा कर्म जर पाहिला आपण ग्रंथात, तोच क्रम आजही असत. या 20व्या शतकात साम्य अगदी आढळीत ब्रह्मानंद कळत आहे. ज्या विधीने पहा श्रींना मंत्र लाभला पाहना, या दीक्षाविधींना पूर्णाभिषेक म्हणतात. महार्णव तंत्रग्रंथात याचे विवेचन असत. पूर्णाभिषेक म्हणतात अशा दीक्षाविधीला. भगवान परशुरामांकडून श्री पूर्णाभिषिक्त होऊन त्रिपुरी मंत्र लाभून उपासनेत रंगले. त्रिपुरी मंत्राचे अनुष्ठान नियमपूर्वक श्रींनी करून त्रिपुरी मंत्र महान सिद्ध केला मंत्र हा. या त्रिपुरी मंत्रात श्री इतके दंग असत, त्रिपुरी मंत्रमय बनत श्रींचे सर्व शरीर. आमच्या शरीरातला प्रत्येक अणू रेणू झाला त्रिपुरी मंत्रमय बनला. श्रींचेच वाक्य असे हे. स्वतःच्या हस्ताक्षरात स्पष्टपणे श्री लिहित. पत्र पहा पाठवीत पेशकार यांना ते. आपल्या ठाई प्रकटली अवस्था जी निर्माण झाली, तिची कल्पना करून दिली श्रींनी अशी पत्रात. कृष्णशक्ती मंत्र मिळत पुढे 2 महिन्याच्या आत 1938 घटना असे घडली ती. एक दिव्य घटना भली गुरुमंदिरा ती घडली. महत्तम ही घटना सगळी प्रत्यक्ष घडली मठात. एके दिवशी संध्याकाळी मठात आरती चालली. सभामंडपात त्यावेळी दिव्य विभूती प्रकटली. उंचीपुरी विभूती असत, अत्यंत तेजस्वी ती दिसत. ऋषितुल्य अगदी भासत भव्य मूर्ती मनोहर. वर्णन अत्यंत असे गौर. दाढी शुभ्र टौलधार, जटांचा श्रीसंभार कृष्णाजीन ते काखेत. वल्कलासारखे वस्त्र असून यज्ञोपवीत दिसे शोभून. तेजपुंज शरीर असून अचानक ते प्रकटले. श्रींनी त्यांना पाहिले. येताना ते कुणान दिसले. मठातच त्यांना देखिले. कसे आले कुणा न कळे. मठातील सेवक बापू जोशी चालला होता पाकगृहाशी. अंगुली निर्देश करून त्याचे ऋषीवर्यांनी बोलवले. ऋषीवर्य त्याला वदत, आम्ही आता या मठात भोजन करणार आहोत. हुकमी आवाज होता तो. आम्हास पहा लागत 1 शेर तांदूळाचा भात. होकार आरती हलवीत मान जोशी ऐकता. जोशी पाकगृहात जात मातोश्री उमाबाईंप्रत ऋषीवर्यांची आज्ञा वदत इच्छा त्यांची निवेदली. प्रभाव एवढा ऋषींचा 1 शेर भात शेर तांदळाचा खात असतो का कोणी कैचा. छातीनं कुणा पुसण्याची. कार्यक्रम आरतीचा संपला. इकडे स्वयंपाक तयार झाला. भात शेराचा बनवला. तयार केले पिठलेही. ऋषीवर्यास बोलविले. भोजनास त्यांना बसविले. अन्न सगळे वाढले. ऋषी बसले भोजना. ऋषीवर्यांच्या जवळ असत. श्री होते हिंडत. ऋषींना आले विचारण्यात, असता कोठे आपण. ऋषीवर्य उत्तर देत, तीर्थे असतो हिंडत. शब्द त्यांचे सत्य असत. जातील तेथे तीर्थच. अगदी स्वस्थ चित्ताने भोजन केले सर्व त्यांनी. जेवण त्यांचे होऊन मंडपात उभे राहिले. येथे आरती झाल्यावर बंद होते महाद्वार. महाद्वार लावण्याचे तर काम शाबादे करीत. महाद्वार बंद करून शाबादे आले परतून. ऋषीवर्यांच्या इशाऱ्यांनी त्यांना जवळ बोलवले. वृक्षाखाली या औदुंबर, विश्रांती आम्ही घेणार. आम्ही येथे असे तोवर येऊ नये कुणी येथे. निमूटपणे शाबादेंनी बोल त्यांचे ऐकून हुंकार दिला मानेनी. आज्ञा त्यांची मानली. तेज एवढे ऋषीवर्यांचे, अधिकार संपन्न त्यांचे बोल त्यांचे.
त्यांच्या पुढे बोलण्याचे धारिष्ट्य कुणा झाले ना. शाबादे गरम स्वभावाचे, ऋषीस काही बोलण्याचे, सांगण्याचे, विचारण्याचे साहस करू शकले ना. खाली मानती करून शाबादे मठात गेले निघून. रात्री कुणीही अंगणी फिरकलेही मुळीना. औदुंबराच्या खाल्याती ऋषीवर्य घेत विश्रांती. आज तेथे पहा दिसते औदुंबरन अश्वत्थ. औदुंबरास चिकटून विस्तीर्ण अश्वत्थ आजपासून. अश्वत्थाखाली फलक लावून श्लोक श्रींचा एक असे. भार्गवेणार्चितो देवो भगवान त्रिनंदनः. अत्र जागर्ति त्रिपुरा जगदंबिका. परमं पावनं स्थानं मर्त्यलोके सुदुर्लभम्. अत्रैव रमते रामो रेणुकानंदवर्धनः. परमपूज्य परम सद्गुरू भगवान श्री गजानन महाराज. हा श्लोक सध्या जिथे असत ऋषी तेथे पहा बसत, विश्रांती घेत असत अगदी प्रसन्नपणाने. पहाटे 3 वाजण्यास महाद्वार उघडण्यास शाबादे येता तयास ऋषीवर्ष नव्हते हे कळले. महाद्वाराची साखळी तशीच आतून लावलेली. रात्री कुणी न आले खाली, महाद्वार तर बंदच. रात्री 8ला होते ऋषी, पहाटे 3ला ते नव्हते. महाद्वार तर बंदच होते. ऋषी गेले कसे मग? ऋषी होते हे कोण? कसे आले कोठून? गेले कसे कोठून? कळले कोणास मुळीना. हेच भगवान परशुराम. रूप त्यांचे मनोहर. प्रकटले ते एकदम, गुप्त झाले रात्रीचं. गुरुमंदिराची वास्तू अशी. संबंध परशुरामाशी, त्यांच्या चरणस्पर्शाशी संबंध आला वास्तूचा. इथे ब्रह्मानंद सरस्वती राहिले, दयानंद सरस्वती. परशुरामांचे चरण लागती, श्रींचे वास्तव्य इथेच. परमपावन वास्तू अशी गुरुमंदिराची ती खाशी. प्रेरणा याच्या मुळाशी अक्कलकोट स्वामींची. त्यांनीच बाळप्पा महाराजाचं स्वतंत्र मठ बांधण्यास आज्ञा देऊन त्या वास्तूस उभा केले. त्यावेळी भव्य या गुरुमंदिराचा कणकण अत्यंत मोलाचा. साठा त्यात दिव्यत्वाचा. परमपावन वास्तू ही. गुरुमंदिरात करता वंदन, मनास लाभे समाधान. विव्यंचनाचे पलायन गुरुमंदिरा स्पर्शिता. महत्त्व एवढे गुरुमंदिराचे, असते इतके जर मोलाचे. गुरुमंदिरातील गुरुचे महत्त्व केवढे असेल? पुढल्या अध्यायी पुढील कथा. श्रींच्या चरणी ठेवून माथा. 10व अध्याय इथे तथा संपूर्ण हा झाला. अध्याय 10वा समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गजाननार्पण.